राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला। आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून एका तरुणाने 1 कोटींची खंडणी मागितली। त्र्यंबकेश्वरच्या फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्यामध्ये सहकार्य करेल अशी बतावणी या आरोपीने केली। भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये खंडणीसाठी संवाद झाला होता। या संदर्भात तक्रारीवरून सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी राहुल भुसारे हा उच्च शिक्षित तरुण असल्याची माहिती आहे। त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे। मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला। परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली। दरम्यान हे खंडणीचं प्रकरण नेमकं काय पाहूयात। भुजबळ यांचे पीए संतोष गायकवाड आणि आरोपीमध्ये फोनवर संवाद झाला। आयकर अधिकारी असल्याचं भासवत आरोपीकडून फोन करण्यात आला। त्र्यंबकेश्वर फार्म हाऊसवर आयकरची धाड पडणार असून मी सहकार्य करेल अशी बतावणी आरोपीने केली। मदत करण्यासाठी 1 कोटींची खंडणी मागितली। खंडणीचे पैसे घेऊन गुजरातमध्ये बोलावलं, तिथे हुलकावणी देत करंजाळा गावात बोलावलं। खंडणी मागणारा राहुल भुसारे हा उच्च शिक्षित तरुण आहे। दरम्यान या आरोपीला आता अटक करण्यात आली।